घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाण पुलाचे बुधवारी 14 मे या दिवशी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। यावेळी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे। त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल सुरू झाला नव्हता। तो आजपासून सुरू झाला आहे। ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने हजारो वाहने वाहतूक करतात। तसेच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्ते मार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येतात। गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घोडबंदर मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासरवडोली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4A मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यालगत आणि दुभाजकावर ठिकठिकाणी मार्गविरोधक उभारले आहेत। त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो। घोडबंदर मार्ग सध्या चितळसर, मानपाडा, पातळीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाण पूल आहेत, परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संथ असते। घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे। तसेच ह्या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचे काम MMRDA ने सुरू केले होते। या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे। हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्या पुलाचे लोकार्पण झाले आहे। उड्डाणपूल सुरू झाल्याने भाईंदरपाडा, नागला बंदर, गायमुख, कासरवडोली भागात होणाऱ्या कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे। उड्डाणपुलाखालून 2 भुयारी मार्गिका जातात, त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपुलाखालून वाहतूक करण्यास किंवा मार्गिका ओलांडता येऊ शकते। त्यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसणार आहे। वेळेत पूर्ण झालेलं काम आहे। भाईंदरपाडा इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन MMRDA मध्ये MMR क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे। मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। त्यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे। MMRDA ला देखील मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। चांगलं काम, उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील, वरून गाड्या जातील, त्याच्यावर मेट्रो जाईल, त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल। यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख, आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दहिसर चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा, त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेली आहे। त्यामुळे पूर्णपणे वडाळा, गायमुख ते दहिसर ते अंधेरी, अंधेरीवरून मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल, लूप तयार होईल आणि मुंबई MMR मधला माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल। हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दहिसर ते काशीगाव आणि अंधेरी मेट्रो 9, ही मेट्रो 9 जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते आहे। मेट्रो 2A ला जोडते, मेट्रो 7A, मेट्रो 10 ही आपण आता इथं हे बोलतोय ते, त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते। त्यामुळे पूर्ण MMR जे आहे या मेट्रोमुळे नेटवर्कमुळे कनेक्ट होणार आहे। एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल। त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोक
आणत नाहीत. त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून डिकंजेस्ट होतील, लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत, वेळ लोकांचा वाचेल, प्रदूषण कमी होईल. आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतोय. आमचा प्रयत्न आहे की या वर्षा अखेरीस इथला देखील ट्रायल रन झाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. आणि म्हणून एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे, नेटवर्क आपण पूर्ण MMRमध्ये 337 किलोमीटरचं करतो. आणि ज्यावेळेस इथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे, मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे, अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता, तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते. परंतु तेव्हा प्रताप सरनाईक, मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली. आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली. आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो तर आणखी जोरात चालना मिळाली. आता आमची टीम आहे, त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं जे काही मेट्रोचं MMRचं नेटवर्क आहे, अगदी यामध्ये रायगड आपण टच करतोय, यामध्ये ठाणे जिल्हा टच करतोय, या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत